आणि तेव्हाच 2023 फेब्रुवारीमध्ये मला कळालं की मला ब्रेस्ट कॅन्सर हा शब्द असा आहे की स्वतःसाठी ऐकणं आणि ते स्वतःसाठी पचवणं हे खूप अवघड असतं. कुणाला काय वाटतंय त्याच्यापेक्षा तुम्हाला स्वतःला काय वाटतंय तुमच्या आयुष्याबद्दल हे खूप महत्त्वाचं आहे. मी कंटिन्यू योगा करते, एक्सरसाइज करते आणि पूर्ण खाण्यापिण्याच्या पण माझ्या सवयी खूप चांगल्याच होत्या. मला कसा कॅन्सर होऊ शकतो? एक लेडीज तर माझ्यापाशी अशी आली की मॅम माझा नवरा माझ्याशी फिजिकल रिलेशन ठेवत नाहीये. का तर माझ्या सासूने सांगितले की तू तिच्याशी फिजिकल रिलेशन जर ठेवले तर तुलाही कॅन्सर होईल. आजार म्हणजे कोणी तुम्हाला प्रसाद देऊन जात नाही किंवा तो गिफ्ट देऊन जात नाही की किती चुकीच्या ट्रीटमेंट पेशंटला मिळतात. आज मी एवढी शिकलेली होते, मला सगळं नॉलेज होतं, तरी माझी पूर्ण ट्रीटमेंट चुकली. आणि केमोची आणि ह्या आजाराची इतकी भीती समाजामध्ये आहे ना, खूप जास्त आहे की मी काय पाप केलंय. मी आत्ताच रिटायरमेंटचा प्लॅन केला होता, मी कधीच कुणाचं वाईट केलेलं नाही आहे, मी एवढी फिट आहे तरी हा आजार मला का? की कॅन्सरने कधीच माणूस मरत नाही, कॅन्सर हा शब्दाने माणूस मरतो. नमस्ते, मी प्रियंका सरवार. न्यू इरा पब्लिशिंग हाऊसच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करत आहे. आपण नेहमीच न्यू इराच्या चॅनलमध्ये वेगवेगळ्या लेखकांशी संवाद करत असतो. तर आज आपण लेखक संवाद दुसरा हा करणार आहोत आणि आपल्यासोबत आहे ब्युटी ऑफ लाईफ या पुस्तकाच्या लेखिका आशा नेगी मॅडम. हे पुस्तक आहे ब्युटी ऑफ लाईफ, द डायरी ऑफ ए कॅन्सर सर्वायव्हर. तर आपण जेव्हा कॅन्सर हा शब्द ऐकतो, खरं तर त्यावेळेस माझाही अंगावरती काटा आला होता की नक्की मॅडमने हे स्वतः लिहिलं आहे की कसं. पण जेव्हा मॅडम माझ्याशी बोलायला लागला तेव्हा त्या सांगायला लागल्या की मी एक स्वतःच कॅन्सर सर्वायव्हर आहे. तर माझ्यासाठी ही इतकी मोठी गोष्ट होती आणि म्हणजे मला ते सुरुवातीला विश्वास बसला नाही की स्वतः मॅडम ह्या सगळ्या आजारातून गेल्या आहे आणि त्यांनी त्याच्यावरती लिहिलंय आणि ते आपल्याकडे मांडताय. जो मोटिव्ह घेऊन हे पुस्तक लिहिलंय तर ती फार आमच्या सगळ्यांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. त्यासाठी मी सगळ्यात आधी तुमचं फार कौतुक करते तर आणि तुमचं इथे स्वागतही करते. थँक्यू मॅम. तुमच्याबद्दल थोडं सांगा की तुमचा पुस्तकाच्या आधीचा प्रवास कसा होता? ॲक्च्युली मी प्रॉपर नॉर्थची आहे, नॉर्थ इंडियन आहे. मी 1 वर्षाची होते तेव्हा मी पुण्यात शिफ्ट झाले आणि मी गमतीने अशी म्हणते की मी जन्माने जरी तिथली असेल तर मी कर्माने महाराष्ट्रीयन आहे. म्हणजे माझं जे शिक्षण झालं, मी महानगरपालिकेच्या शाळेत जन्मभूमी ती हां, कर्मभूमी. ही कर्मभूमी आहे. आणि मी माझं सगळं शिक्षण हे नगरपालिकेच्या शाळेत झालं, मराठी मीडियममध्ये. ओके. आणि आपलं पुण्याचं कल्चर तर तुम्हाला माहीतच आहे, सांस्कृतिक वारसा आपल्याला इथे भेटलेला आहे. त्याच्यामुळे नाटकाची, अभिनयाची मला आवड आधीपासून होती. तर माझा कॉलेजपासूनच माझी सुरुवात सगळी मॉडेलिंगची पण झाली होती. त्यात बरेचसे मग मिस पुणा झाले, मिस महाराष्ट्र झाले, वेस्ट इंडिया झाले. बरेचसे किताब मी तेव्हा जिंकले, ब्युटी पेजंट जिंकले. त्याच्याबरोबर मी बरेच मॉडेलिंगही करत होते, वेगवेगळ्या प्रोडक्टसाठी करत होते, नाटकात काम करत होते. आणि बस ही सुरुवात तिथून झाली होती. वा, मस्त. आणि त्याच्यानंतर मग माझा बिझनेस आहे. मी इव्हेंट मॅनेजमेंट पण बिझनेस आहे माझा. सेकंड मी डेव्हलपर आहे. रिअल इस्टेटमध्ये मी काम करते. आपण स्वतः प्लॉटिंग घेतो, पूर्ण डेव्हलप करतो आणि त्याचं सेल आउट करतो. अरे वा, म्हणजे मॅम हे एकदम मल्टीटास्किंग झालंय. म्हणजे तुम्ही एवढ्या गोष्टी सांगितल्या तेवढं तुम्ही करतायत. आता तर तुम्ही रायटर म्हणून सगळ्या आमच्या वाचकांच्या समोर आला आहात वगैरे. मॅम हे कधी कळालं तुम्हाला जेव्हा? ॲक्च्युली आपण आयुष्यामध्ये काही प्लॅन केलेले असतात, पण प्लॅन केल्याप्रमाणेच कधीच आपलं आयुष्य चालत नाही. 2023मध्ये मी विचार केला की आता आपण रिटायरमेंट घेऊया. कारण किती वर्ष आपण काम करणार, त्याच गोष्टी करणार. आणि ह्याच्यामध्ये काय होतं ना की आपण स्वतःला वेळ देऊ शकत नाही, आपल्या मुलांना वेळ देत नाही. आणि आपले जे म्हणजे पॅशन आहे, आपले काही छंद असतात, त्याला आपण वेळ देऊ शकत नाही. तर 2023 मी पूर्ण प्लॅन करूनच असं विचार केला की बस झालं आता काम, आता आपल्या पॅशनकडे आपण लक्ष देऊया. पण म्हणतो ना की आयुष्यामध्ये खूप काही गोष्टी अनपेक्षित घडतात. आणि तेव्हाच 2023 फेब्रुवारीमध्ये मला कळालं की मला ब्रेस्ट कॅन्सर. आणि ऑफकोर्स म्हणजे मी असं नाही म्हणणार की मला आनंद झाला ऐकून हा शब्द तेव्हा, कारण कॅन्सर हा शब्द असा आहे की स्वतःसाठी ऐकणं आणि ते स्वतःसाठी पचवणं हे खूप अवघड असतं. मी पण थोडंसं ब्लँक झाले त्या पिरियडमध्ये. मी पण टेन्शनमध्ये आले की अरे बापरे, माझ्यासारख्या फिट पर्सनला की जे मी कंटिन्यू योगा करते, एक्सरसाइज करते आणि पूर्ण खाण्यापिण्याच्या पण माझ्या सवयी खूप चांगल्याच होत्या, मला कसा कॅन्सर होऊ शकतो? कारण मोस्टली आपल्या सगळ्यांना काय वाटतं की अल्कोहोल घेणं किंवा जे बाकीचे स्मोकिंग करतात, कॅन्सर व्यसन त्यांना होतो. पण मला कॅन्सर झाला म्हणजे माझ्यासाठी खूप म्हणजे आश्चर्याचीच गोष्ट होती. पण मी खूप लवकर ना ते स्वीकारलं.
काय होतं की एखादी गोष्ट चला आपल्या आयुष्यात आलेली आहे तर आपण त्यात खूप विचार न करता ती स्वीकारणं पण खूप गरजेचं असतं. आणि मी तेच हे केलं, मी ती गोष्ट स्वीकारली. पण मॅम म्हणजे जरी तुम्ही म्हणताय एवढं आता सहज की स्वीकारली, पण नक्कीच तो काळ आणि तो प्रसंग तुमच्या फॅमिलीचं असेल, फॅमिलीला सांगणं असेल की तुमच्या मनातला जो कल्लोळ असेल तो नक्कीच सोपा नसणार आहे. तर मग तिथून माझ्या मनात पण खूप प्रश्न आले आणि मी एकच स्वतःला विचारलं की आतापर्यंत आपल्याला आयुष्यात मिळालेला सक्सेस आहे किंवा जो काही मिळालेला फेम आहे तो आपण खूप ग्रेसफुली हँडल करतो किंवा आपण म्हणतो की नाही मी हे तर डिझर्व करतच होते. तर मला वाटतं की असे काही जेव्हा आजार तुमच्या आयुष्यात येतात ना ते पण तुम्ही डिझर्व करता. कारण आपल्या शरीराला ग्रँटेड घेणं ह्या गोष्टी आपणच केलेल्या असतात. आजार म्हणजे कोणी तुम्हाला प्रसाद देऊन जात नाही किंवा तो गिफ्ट देऊन जात नाही. तुम्ही ज्या शरीराबरोबर तुम्ही जे काही शरीराला त्रास दिलेले असतात, ग्रँटेड घेतलेलं असतं, त्याचं स्वरूप म्हणजे हे आजार आहेत. आणि जर आपण ते स्वीकारले नाही तर आपण म्हणजे काय फायदा आहे त्याचा. जर ग्रेसफुली आपण बाकीचा सक्सेस जर आपण स्वीकारतो तर मला वाटतं आजार झालं, फेलियर झाले, आपण ते स्वीकारले पाहिजे. म्हणजे जर आपण एक नेहमी उदाहरण देतो की कोणतं युद्ध असेल तर आपण युद्ध हे मनात जिंकलेलं असतं. फिजिकल तर आपण तिथे जाऊन 20% फक्त आपण काम करतो. तर मी माझ्या मनाला एकच सांगितलं की मला काही झालेलं नाही आहे आणि मला काही होणारही नाही आहे आणि हा पूर्ण प्रवास आपण एन्जॉय करायचा. मग तो असं मी म्हणेल आता रडायचं नाही, आता लढायचं. मी एकच ठरवलं. वा, म्हणजे ही फारच माझ्यासाठी पण खूप इन्स्पायरिंग गोष्ट आहे मॅम. पण तुम्ही हे पुस्तकाचं कधी तुमच्या मनात आलं? ऍक्च्युली पुस्तकाचा विचार कधीच मनात नव्हता. मी खूप कमी लोकांना सांगितलं होतं की मला कॅन्सर झालेला आहे. कारण आत्तापर्यंत मी खूप माझं आयुष्य इंडिपेंडंट जगलेली आहे आणि कोणी मला बिचारी म्हणलेलं मला कधीच आवडणार नव्हतं. तर मी विचार केला की आईला सुद्धा मी ही गोष्ट सांगितली नाही. कारण आईचं पण माझं एज झालेलं होतं आणि मुलीला कॅन्सर झालेला आहे म्हणजे कोणत्याही आईसाठी खूप मोठी दुःखद घटना होती. पण तुमच्या फॅमिलीमध्ये बहुतेक तुमचे हस्बंड आहात, मुली आहेत, मग त्यांना तर तुम्ही सांगितलंच असणार आहे म्हणजे. नाही, मी माझ्या मिस्टरांना पण सांगितलं नाही कारण माझे मिस्टर बँगलोरला होते. मग तुम्ही घरी कोणालाच सांगितलं नाही? तुम्ही आईला पण नाही सांगितलंय, तुम्ही तुमच्या हस्बंड मिस्टरांना पण कोणालाच बोलले नाही. कारण 2023 फेब्रुवारीमध्ये माझे मिस्टर बँगलोरला होते आणि माझे मिस्टर खूप इमोशनल आहेत. मी त्यांना जेव्हा ह्या सगळ्या घटना घडत होत्या तेव्हा माझे काही टेस्ट असतात, म्हणजे बायोप्सी वगैरे असते, मेमोग्राफी असते. तर मी विचार केला की पहिला एकदा आपल्याला कळून द्या की नक्की काय आहे आणि त्याच्यानंतर आपण फॅमिलीला सांगू. आणि जेव्हा मला कळालं की कॅन्सर आहे आपल्याला, मी माझ्या हस्बंडला फोन केला. पण तो एवढा खुश होता की मी बोलण्याआधीच तो बोलायला लागला की अशा आता 1 ते 1.5 महिन्यामध्ये आपलं प्रोजेक्ट संपत आलेलं आहे, मी आता लवकर घरी येतोय. आणि मग मला खरंच असं बरं वाटलं नाही की आता त्याला हे सगळं सांगून पण त्याचाही तो मूड गेला असता, तोही तिथे थांबला नसता आणि तो इथे आला असता. आणि तेव्हा ठरवलं की ठीक आहे, ज्या काही गोष्टी आहेत आपण त्यांना सामोरे जाऊया. आणि माझी खूप जवळची योगिता शहानी माझी मैत्रीण आहे, सचिन माझा फ्रेंड आहे, मी जवळच्या ह्या दोघा तिघांना सांगून डिस्कस केलं आणि आम्ही तिथून ट्रीटमेंट सुरू केली ती. ओके मॅम, तुम्ही हे बस सांगत होतात की म्हणजे पुस्तकाचं तुमच्या डोक्यात होतं, पण मग कशी सुरुवात झाली? मला काय होतं की जेव्हा कॅन्सर हा आपल्याला जेव्हा होतो बरेचसे कॉमन प्रश्न मनामध्ये येतात. म्हणजे मी काय पाप केलंय, आपल्याला वाटेल की हा म्हणजे एवढे आपण शिकलेलो आहोत आणि हा प्रश्न कसा, पण हे खूप कॉमन प्रश्न आहेत की मी काय पाप केलंय, मी आत्ताच रिटायरमेंटचा प्लॅन केला होता, मी कधीच कुणाचं वाईट केलेलं नाही आहे, मी एवढी फिट आहे तरी हा आजार मला का. तर मी माझ्या प्रश्नांची उत्तरं मी शोधत गेले आणि कुठेतरी व्यक्त व्हायचं होतं म्हणून मी मनात जे काही भावना येतात, मग तो राग असेल, कधी म्हणजे जे काही आहे मी सगळं लिहित गेले डायरीमध्ये. आणि ते डायरी रूपातलंच आज पुस्तकात आलेलं आहे. हो, म्हणजे मला माहिती आहे मॅम, मी हे पूर्णच पुस्तक मी वाचलंय स्वतः. तर मॅडमचा जो पूर्ण काळ होता मॅम, बहुतेक 8 महिन्याचा नंतर हा, तर ते सगळंच जसं मॅडमने डायरीमध्ये लिहिलंय की मी आज हे केलं, मी आज उठले, मी त्यांचा दिनक्रम असेल, त्यांनी त्यांच्या मुलींसाठी काय केलं, त्यांची ट्रीटमेंटची प्रोसेस कशी होती, हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्यांना कोणत्या गोष्टी फेस करायला लावल्या, म्हणजे प्रत्येक दिवसाचा हा दिनक्रम आहे. तर मॅम ही कन्सेप्ट सुद्धा फार वेगळी होती. म्हणजे जेव्हा मी सुद्धा वाचायला घेतलं तेव्हा पण वाटतं की मी त्यावेळेस गेली, म्हणजे त्या काळामध्ये किंवा त्या दिवसामध्ये गेली मी. तुम्ही त्यावेळेस काय करत होता आणि तुम्ही प्रत्येक वेळी जे काही गोष्टींमध्ये जो मोटिवेशन असेल, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये जो पॉझिटिव्हनेस होता तो मला दिसत होता. म्हणजे हे कुठून येत होतं मग तुमच्यामध्ये? म्हणजे आता मुलींची काही गोष्टी करताय तुम्ही, मुलींसाठी डब्बा करणं पण असेल त्याच्यात पण तुम्हाला आनंद वाटत होता. म्हणजे तुम्ही वर्क बॅलन्स लाईफ जी म्हणतोय आपण रेग्युलरची, तर ती पण तुम्ही हँडल करत होता आणि प्लस तुमच्या स्वतःकडे
लक्ष देणं. प्रियंकाजी, जसं मी म्हणते ना की मी विचार केला होता की ही जर्नी आपण पूर्ण एन्जॉय करायची. हम्म. मग ते काही असेल, प्रॉब्लेम जेव्हा तुमच्या आयुष्यात येतात ते सोल्युशन घेऊन येतात. असं कोणतीच अडचण नाही आहे की त्याचं सॉल्व्ह होत नाहीत त्या. आणि शेवटी मी एकच विचार केला की प्रॉब्लेम इज प्रोग्रेस. आणि त्याच हिशोबाने मी पूर्ण हे काम करत गेले. इव्हन माझी मैत्रीण आहे संजना मगर, ती लेखिका सुद्धा आहे. तर मी जेव्हा हा पूर्ण प्रवास दिला तर मी तिला हा पूर्ण शेअर केला तिच्याबरोबर, तिला मी पाठवला. आणि तिने जेव्हा हे पूर्ण वाचलं, माझी पूर्ण डायरी वाचली, त्याच्यानं ती म्हणली की अशा ह्याच्यावर खूप छान होऊ शकतं पुस्तक. आणि त्याच्यानंतर मग तिच्या मदतीने आम्ही बरेचसे त्यात चेंजेस केले. आणि मग नंतर आम्ही ते पुस्तक रूपात आणायचं ठरवलं तेव्हा. बरोबर बरोबर. म्हणजे जे शब्दांकन केलंय संजना मगर मॅडम, तर त्यांनी फार छान म्हणजे काम केलंय याच्यावरती, फारच सुंदर केलंय. तुमचा उद्देश काय होता की नाही आता आपण हे पुस्तक लिहायचंय, वाचकांपर्यंत ते आणायचंय? कारण की तुम्हालाही माहिती आहे, तुम्ही बघितलं तुमच्या हॉस्पिटलमध्ये असतील, अजून आपल्या पूर्ण आपण महाराष्ट्रात बघतोय, पुण्यात बघतोय, प्रत्येक ठिकाणी खूप पेशंट आहे. प्रत्येक हॉस्पिटलमध्ये सगळ्यांना फायनान्शियली प्लस मेंटली सगळ्यांना जमत नाही. मग तुम्ही हे पुस्तक नेमकं कोणत्या उद्देशाने लिहिलं, सगळ्यांना आपल्या वाचकांना ते कळावं? ॲक्च्युली कॅन्सर म्हणले की लोक म्हणतात हा माणूस कॅन्सर झाला. प्लस कॅन्सरच्या ट्रीटमेंटची समाजामध्ये एवढी भीती आहे की बस आता ह्यांचे केस जाणार, ह्या टकल्या होणार, ह्यांचं सौंदर्य जाणार. म्हणजे महिलांमध्ये तर मोस्टली आपण तेच विचार करतो. आणि केमोची आणि ह्या आजाराची इतकी भीती समाजामध्ये आहे ना, खूप जास्त आहे की कॅन्सरने कधीच माणूस मरत नाही, कॅन्सर हा शब्दाने माणूस मरतो. कारण असा कोणताच असा आजार नाही की त्याचा इलाज नाही आहे. पण लोकांचा इतकी भीती असते की आपल्याला कॅन्सर झाला म्हणजे आपण रेडिएशन घेणार आहे, आपल्याला ब्रेस्ट कॅन्सर झालं की आपल्याला ब्रेस्ट काढावी लागणार आहे. तर लोक त्या भीतीमध्ये ना त्यांचं एवढं मॉरल डाऊन होतं आणि ते स्वतःला मारण्याची प्रक्रिया त्यांची सुरू होते. आणि बरेचसे काय होतं ना, आता मी डॉक्टरांचा बराच एक्सपिरियन्स घेतला याच्यामध्ये की किती चुकीच्या ट्रीटमेंट पेशंटला मिळतात. आज मी एवढी शिकलेली होते, मला सगळं नॉलेज होतं, तरी माझी पूर्ण ट्रीटमेंट चुकली. आता प्रेक्षक सगळे ते पुस्तकात वाचतीलच म्हणून मी त्याच्याबद्दल डिटेल बोलत नाही. पण त्याच्यानंतर मग मला अशाही काही डॉक्टर भेटल्या, रेश्मा पुराणिक, की आपण म्हणतो ना की नेहमी की डॉक्टर हा देव आहे. तर देव हा का म्हणला जातो, तर ते रेश्मा पुराणिक माझ्या डॉक्टर आहेत की त्यांच्यामुळे मी वाचले पूर्ण ह्या जर्नीमध्ये. माझा कॅन्सर हा ॲग्रेसिव्ह कॅन्सर होता, म्हणजे फास्ट ग्रोथ होणारा कॅन्सर होता आणि खूप फास्ट वाढणारा होता. तर आणि माझ्या हार्टमध्ये पण 2 लम्स होते. माझ्या सर्जरी जरी झाली होती तरी माझ्या लम्स ज्या 2 होत्या त्या हार्टमधल्या काढता येत नव्हत्या. तर त्याला माझ्या डॉक्टरांनी पूर्ण टार्गेट थेरपी असते आणि केमोनी आम्ही टार्गेट करून आम्ही पूर्ण त्याचा इलाज केला. आणि त्या ह्याच्यामध्ये मला कळालं की इथे ना अवेअरनेस नाही आहे. आणि आपण कोणताही आजार असेल किंवा काही सुद्धा आयुष्यात आलेले प्रॉब्लेम असतील, आपण फक्त काय करतो ना, फिजिकली विचार करतो. डोकं दुखतंय आपण एक गोळी घेतो, पोट दुखतंय आपण टॅबलेट घेतो, पण आपण मेंटल हेल्थचा कधीच विचार करत नाही. तर मला वाटतं की डॉक्टरांच्या इथे बरोबर मेंटल म्हणजे त्यांचं पण एक काउन्सिलिंगचं पण एक कॉर्नर पाहिजे की जिथे आपण मनात येणारे विचार आहेत कुठेतरी बोललं पाहिजे, व्यक्त झालं पाहिजे. आणि मग मी तेव्हा विचार केला की आपण काम सुरू करायचं कॅन्सर पेशंटसाठी. म्हणजे तुम्ही पण ते अनुभव बघितले असतील? मी बघितले. बऱ्याचदा पेशंट फार खचून जातात. म्हणजे तुम्हाला असंही एक्सपिरियन्स आला असेल की तुमच्यापेक्षा पण त्यांची म्हणजे स्टेबिलिटी किंवा जी आजाराची हे असेल इंटेन्सिटी ती कमी आहे, पण ते खूप जास्त मॉरली डाऊन झालेले असतात. मी म्हणलं ना तुम्हाला, कॅन्सर तुम्हाला मारत नाही, तुम्ही स्वतःला मारता. कॅन्सर हा शब्द तुम्हाला मारतो. तर तुमचं कसं आहे ना, कोणत्याही गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपला खूप महत्त्वाचा आहे. आणि मला असं वाटतं की पॉझिटिव्ह वेनी जर तुम्ही ते फेस केलं की ते खूप इझी आहेत एक्सेप्ट केलं तर. आणि मॅम आता मला असं विचारायचं आहे की तुम्ही स्वतः एक महिला आहात, तुम्हाला 2 छानच क्यूट मुली आहे एकदम, मी बघितलंय. म्हणजे नुकताच मॅडमच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा झाला आहे, त्याचे व्हिडिओज पण आपण लवकरच अपलोड करणार आहोत आपल्या यूट्यूब चॅनलला, तर सगळ्यांनी ते नक्की आवर्जून बघा. मॅम तुमच्या मुलींबद्दल म्हणजे मला ऐकायला आवडेल की त्यांना म्हणजे ही फार टफ गोष्ट आहे किंवा आपल्या आईला असं बघणं, म्हणजे तुमच्या त्रासामध्ये त्या तुम्हाला काय सोबत म्हणण्यापेक्षा त्या तुम्हाला रोज बघत होत्या, आपल्या आईला हा त्रास होतोय. आणि ऍक्च्युली आई आणि मुलीचं नातं एवढं भावनिक असतं ना की ते शब्दात आपल्याला व्यक्त करता येत. बरोबर आहे. अच्छा, असंही काही नव्हतं की मी माझ्या पूर्ण कॅन्सर जर्नीमध्ये मी खूप स्ट्रॉंग होते. कुठेतरी असे क्षण पण आले की जिथे मी वीक पडले, तिथे माझ्या मुलांनी मला सपोर्ट केला. मला एक प्रसंग शेअर करावा असं वाटतो. रेडिएशनच्या वेळेस माझी पूर्ण स्किन निघाली हाताखालची पूर्ण. मला कपडे घालता येत नव्हते आणि खूप मला केमोमुळे मला खूप त्रास झाला पहिल्या केमोमुळे, आणि मला खूप लूज मोशन झाले.
आणि मला इतका कपडे घालता येत नाही, त्यात लूज मोशन्स होत आहेत. आणि तेव्हा मला कळालं की कपडे न घालण्याचं पण दुःख काय असतं, किंवा सुख, आपण जे कपडे घालतो त्याचं सुख काय असतं. मी बाल्कनीमध्ये बसले होते, एक शाल अशी पांघरून, आणि मग डोळे नम झाले. कारण एवढा, एक तर पूर्ण स्किन माझी चिटकतीये कपड्यांना, मला कपडे घालता येत नाहीये. माझी मुलगी आली अरिका तिथे आणि म्हणली, मम्मा आपको क्या हुआ, आपके आंखें क्यों नम है. म्हणजे बेटा मुझे बहुत तकलीफ हो रही है. तिने फक्त माझ्याकडे एकदा बघितलं आणि म्हणली की मम्मा आप आपके माइंड को मैसेज ही मत दो ना कि आपको तकलीफ हो रही है. बाप रे. अब बताओ मत माइंड को, अब बताएंगे नहीं तो उसको पता ही नहीं चलेगा ना तकलीफ हो रही है. काय झालं की जिथे मी कमजोर पडले तिथे माझी मुलगी मागे, म्हणजे 14 वर्षाची मुलगी मला धीर देतीये. आणि तेव्हा मी परत उठून उभी राहिले की नाही, आशा आपण जसं ठरवलंय हा प्रवास पूर्ण आनंदानेच आपण ह्याला सामोरे जायचं. इवन माझ्या हाताची C5C6 नस माझी डॅमेज झाली ऑपरेशनमध्ये. तर माझा हात पूर्ण पॅरालिसिस झाला, माझ्या हाताच्या मुवमेंट नव्हत्या. तर मला डॉक्टरांनी फिजिओ घ्यायला सांगितली होती. मॅम हे कशामुळे झालं, म्हणजे माझी जी मला ब्रेस्ट कॅन्सर होता. तर ब्रेस्टची जेव्हा सर्जरी झाली तर डॉक्टरच्या निग्लिजन्समुळे माझं C5C6 डॅमेज झाली. आणि म्हणजे तुमची आधी ज्या डॉक्टरांकडे सर्जरी झाली होती. तर मला त्याच्यासाठी मला एक्सरसाइज वगैरे करायला लागायची, फिजिओ घ्यावी लागायची. तर माझी छोटी मुलगी 6 वर्षाची माझ्याकडे तो आपला स्माइलीचा बॉल घेऊन यायची आणि म्हणायची, मम्मी आप ये प्रेस करो, आप कोशिश तो करो हात हिलाने की, अगर कुछ नहीं होगा तो हम है ही. म्हणजे काय होतं ना, जिथे आपल्याला असं वाटतं की खूप मोठा प्रॉब्लेम आहे, तिथे मुलं त्यांच्या बोलण्याने तो खूप छोटा करून टाकतात. ही फारच, म्हणजे फार मोठी गोष्ट आहे की तुमच्या मुली एवढ्या स्ट्रॉंग राहिल्या तुमच्या प्रवासामध्ये. आणि तुमच्या मिस्टरांबद्दल तुम्ही काय सांगाल? ऑफकोर्स नंतर त्याला कळालं की तो खूप टेन्शनमध्ये झाला होता. माझी कॅन्सरची सर्जरी झाली, माझे रेडिएशन स्टार्ट झाल्यावर मी त्याला सांगितलं. त्यासाठी खूपच शॉकिंग होतं. त्याचं एकच होतं की तुला का, मला का नाही. मी त्याला एकच म्हणलं की गिरीश, बहुतेक हे मी सहन करू शकले असते म्हणून देवाने मला दिलंय, आणि तू सहन करू शकला नसतास. आणि खूप इमोशनली त्यांनी मला खूप सपोर्ट केला, आणि जो फार गरजेचा होता. पण मॅम मला हे पण म्हणायचं की तुमच्यासाठी हा खूप पॉझिटिव्ह गोष्ट ही की तुमची फॅमिली तुमच्यासोबत होती. मी पण जेवढं बघतीये बाहेर, आणि काही ठिकाणी मी पण सोशली काम केले वगैरे, तर बऱ्याचदा स्त्रियांच्या बाबतीत असं होतं की त्यांची अशा काळामध्ये किंवा अशा ठिकाणी त्यांना सपोर्टला कोणी नसतं, त्या एकट्या लढत असतात, त्यांना सगळ्या गोष्टी सांभाळायच्या असतात. तर अशा स्त्रियांसाठी तुम्ही काय सांगाल? आता काउन्सिलिंग करताना बऱ्याच स्त्रिया अशा भेटतात आपल्याला की खरंच मला आश्चर्य पण वाटतं की समाजामध्ये एक तर कॅन्सरचं खूपच गैरसमज त्याच्याबद्दल आहेतच, आणि हे पण गैरसमज आहेत की कॅन्सर हा एकमेकांचं उष्ट खाल्ल्याने होतो. एक लेडीज माझ्यापाशी अशी आली की मॅम माझा नवरा माझ्याशी फिजिकल रिलेशन ठेवत नाहीये, का तर माझ्या सासूने सांगितले की तू तिच्याशी फिजिकल रिलेशन जर ठेवले तर तुलाही कॅन्सर होईल. म्हणजे ती महिला शारीरिक पातळीवर लढतीये, मानसिक पातळीवर लढतीये, आणि जिथून तिला सपोर्ट पाहिजे, नवऱ्याचा झाला, फॅमिली मेंबरचा झाला, तिथून तिला सपोर्ट नाहीये. तिला मी असं मिठीत घेतलं तर ती मला मिठी मारायला पण तयार नव्हती की नको नको माझं इन्फेक्शन तुम्हाला होईल. मी तिला म्हणलं की इन्फेक्शन कधीच असं मिठी मारून किंवा फिजिकल रिलेशननी कुणाला होत नाही. आणि तिचं एकच होतं की मी कुणासाठी जगू. जर नवरा माझ्याशी असा वागतोय, माझी सासू अशी वागते, माझ्या मुलांना माझ्यापर्यंत येऊन दिलं जात नाहीये, तर मी कुणासाठी जगू. मी तिला एकच म्हणलं की तू स्वतःसाठी जग, स्वतःच्या मुलांसाठी जग. आणि कसं आहे, शेवटी आपण स्वतःवर प्रेम करणं खूप गरजेचं आहे. कुणाला काय वाटतंय त्याच्यापेक्षा तुम्हाला स्वतःला काय वाटतंय तुमच्या आयुष्याबद्दल हे खूप महत्वाचं आहे. आता जसं मी कॅन्सरने मला खूप काही शिकवलं. आपण शाळेत जातो, आपण शाळेला कधी वाईट म्हणतो का नाही? आपण काय म्हणतो, शाळेने मला खूप नॉलेज दिलं. तर नॉलेज देणारी गोष्ट आपण म्हणतो खूप चांगली आहे. तर कॅन्सरने मला खूप नॉलेज दिलं. मला माझ्या आयुष्याला मला वाटतं कॅन्सरने एक विजन दिलं की आयुष्य किती सुंदर आहे, किती प्रिशियस आहे. आणि आपण काय करतो ना, नको त्या गोष्टींकडे आपण खूप इम्पॉर्टन्स देतो, पण ज्या गोष्टी सुंदर आहेत त्याच्याकडे लक्षच देत नाही. मी आहे ना कृतज्ञ राहायला शिकले. आपण आता डोक्यावर केस आहेत, आपण कधी कृतज्ञ राहत नाही की देवा धन्यवाद तुम्हाला हे केस दिलेत. माझा आपण दोन हात, दोन पाय, दोन डोळे, आपण कधीच कृतज्ञ राहत नाही. आपण त्या सगळ्या गोष्टी ग्रँटेड घेतो की येस यार हे तर ग्रँटेड आहे, ह्याचं काय आपण थँकफुल राहायचं. मला कळालं की कपडे घालण्याचं सुख काय. जेव्हा 2 महिने तुम्ही कपडे घालू शकत नाही आणि त्याच्यानंतर मी एक सँडो टी शर्ट घातला तर मला फील आलं की ब्रँडेड कपडे घालण्याचा आनंद काय असतो ना, तो मला त्या कॉटनच्या टी शर्टने दिला. तर मी कृतज्ञ राहायला शिकले. आणि मला असं वाटतं की आपण कृतज्ञ राहायला सुद्धा पाहिजे की आज बरेचसे लोक असे आहेत की त्यांच्याकडे डोळे नाही आहेत, त्यांना हात नाही आहे, पाय नाही आहेत, आणि आपल्याकडे ह्या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा आपण कृतज्ञ राहत नाही.
जेव्हा डोक्यावरचे बरोबर आहे. केस गेले माझे तेव्हा मला कळालं की केस असण्याचं सुख काय असतं. पण खरं आहे मी मॅम. माझ्या जर्नीमध्ये मी माझं टक्कल सुद्धा एन्जॉय केलं. हो. मी बरेचसे पोर्टफोलिओ केले. मी एक विचार केला की परत तर कधी टक्कल होणार नाहीये तर ते फ्लॉन्ट करूया. मी कधीच विचार केला नाही की मी त्याच्यात कशी दिसते, लोकांना काय वाटेल. मी म्हटलं मी छान दिसते, मी स्वतःला एक्सेप्ट केलं त्या रूपामध्ये किंवा त्या ह्याच्यामध्ये, आणि येस मी तो लुक पण एन्जॉय केला. आणि मॅम तुम्ही त्यात पण सुंदर दिसत होता. म्हणजे तुमचे फोटो पण बघितले आम्ही. फोटो काय मॅम, कव्हर फोटोवरतीच मॅडमने तो फोटो की हाच फोटो मला ठेवायचा आहे. आणि मॅम पण आपण ज्यांनी हे आयडिया पण सुचवली तुम्हाला आणि ज्यांनी हे तयार केले म्हणजे त्यांच्याबद्दलही सांगा की त्याच्याबद्दल जेवढं सांगेल तेवढं कमीच आहे. हा माझा मित्र आहे देवदत्त कशाळीकर, हे खूप मोठे फोटोग्राफर आहेत ओके. आणि ही पूर्ण संकल्पना त्यांची होती. फारच सुंदर आहे मॅम. खूप म्हणजे इव्हन कलर कॉम्बिनेशन झालं आणि पूर्ण ह्याचे वर्डिंग म्हणजे ब्युटी ऑफ लाईफचं वर्डिंग कसं असेल, हे सगळी संकल्पना त्यांची होती. आणि त्यांना ऍक्च्युली आमचं आधीच ठरलं होतं की मी जसा कॅन्सरचा प्रवास पूर्ण एन्जॉय केलेला आहे तसं आपलं पुस्तकाचं जे फ्रंट पेज आहे, मुखपृष्ठ आहे, ते पण पॉझिटिव्ह दिसलं पाहिजे. आणि त्यांनी खूप म्हणजे विचार करून हे केलं आणि आनंद होतो की सगळ्यांना मुखपृष्ठ खूप आवडतंय. नाही खूप जास्त आवडते मॅम ते. म्हणजे फक्त असं नाही की कव्हर फोटो आलाय पुस्तकाचा आणि आपण बघतो असं नाहीये. ते बघितल्यानंतर पण ती जर्नी तुमची हायलाईट होतीये. म्हणजे ह्या फोटो पासून ह्या फोटो पर्यंत असेल ती जर्नी, किंवा म्हणजे तो जो प्रवास आहे ना तो कोणी वाचक सुद्धा विचार करेल की नक्की काय ह्या फोटो मागचं काय. आम्ही जर्नी मधलाही जो फोटो घेतलाय, जो आम्ही टेअर केलेला आहे, त्याच्यामध्ये पण मी दुःखी नाहीये, म्हणजे त्याच्यात पण मी हसते असते. तर आम्हाला तेच दोघी फोटो मध्ये हसताच आहे. तर आम्हाला ते पण दाखवायचं होतं की आठवणी ह्या क्षणभंगूर आहेत, त्या कधी ना कधी आपण म्हणजे नाही का पुसल्या जातात मनातून. तर आम्ही जस्ट एक तो असा कट केला आणि त्यातून म्हणजे आत्ताचा प्रेझेंट माझा जो फोटो आहे चेहरा त्यात आम्ही तो दाखवला. क्या बात आहे. तुम्हाला अजून एक विचारायचं की जसं तुम्ही अवेअरनेस बद्दल बोलला, तर आता सध्या म्हणजे पुस्तक तर आलंय, आपण प्रयत्न करणारच आहोत. न्यू इरा टीम त्याच्यासाठी आणि न्यू इरा पब्लिशिंग हाऊस कायम त्याच्यासाठी सक्रियच राहणार आहे. आपण सगळीकडे हे पुस्तक नक्कीच पोहोचवणार, पूर्ण महाराष्ट्रामध्ये पोहोचवणार सगळी. पण वाचकांना आणि अजून काही दुसरे पेशंट असतील तर त्यांना तुम्ही काय सांगणार? अवेअरनेस म्हणजे तुम्ही त्याच्यासाठी काय प्रयत्न करता? कसं आहे ना, काही आपल्या आयुष्यात काही होणं हे आपल्या हातात नाहीये, कुणाच्याच हातात नसतं. पण ज्या गोष्टी आपल्या आयुष्यात होतात त्याला सामोरे जाणं नक्कीच आपल्या हातात आहे. आणि ते तुम्ही किती ग्रेसफुली जाताय, किती म्हणजे आनंदी मनाने जाताय, ते खूप महत्वाचं आहे. आणि फिट राहा, कारण काय आत्ताचं आपलं लाईफस्टाईल खूप म्हणजे तुम्हाला माहितच आहे, आपण बाहेर जे खाणं आहे आपलं केमिकल्स वगैरे सगळं आहे, तर ते आपण अवॉइड करू शकत नाही. पण आपण फिट राहणं तर आपल्या हातात आहे ना. तर तुम्ही कंटिन्यू ज्यांना जसं जमेल, जे योगा आहे, जिम आहे, वॉकिंग, एक्सरसाइज खूप महत्वाची आहे. मी सर्व्हाइव्ह केलं कॅन्सरमधून. मलाही 4 स्टेज कॅन्सर होता. तर मी फक्त ह्याच्यामुळे केलं की मेंटली मी खूप स्ट्रॉंग होते आणि फिजिकली पण मी स्ट्रॉंग होते. मी कंटिन्यू खूप एक्सरसाइज केलेली आहे आणि त्याच्यामुळे मी सर्व्हाइव्ह करू शकले. ओके. म्हणजे ह्या साईडच्या गोष्टी मॅम पण फार इम्पॉर्टंट. काय होतं की ह्यांना आपण महिला काय विचार करतो की आपला नवरा, आपली मुलं ही आपली जबाबदारी आहे, पण आपण स्वतः सुद्धा आपली जबाबदारी आहे. तुम्ही स्वतःवर प्रेम केलं, तुम्ही स्वतःची काळजी घेतली, तर तुम्ही तुमच्या फॅमिलीची काळजी घेऊ शकता. तर येस, ऑफकोर्स लव्ह युअर सेल्फ, ते सगळ्यात महत्वाचं आहे आयुष्यामध्ये. मी खूपच म्हणजे तुम्ही इतकं इन्स्पायरिंग बोलतायत ना, आज मला पण असं भरून येतंय मध्ये मध्ये की म्हणजे तुमचा हा प्रवास पण मी स्वतः वाचलाय. आज तुमच्याकडून पण एवढ्या पॉझिटिव्ह वेने तुम्ही ते अजूनही तसंच सांगताय. म्हणजे जेव्हा पण मी तुम्हाला भेटते तुमच्यामध्ये ती एनर्जी कायम राहते. मी म्हणते ना की कॅन्सर हा मला सुद्धा खूप काही देऊन गेला. मला एक विजन दिलेलं आहे, मला एक कळालं, म्हणजे ज्या गोष्टी शिकवतात ना त्या खूप छान असतात आणि आपण शिकतच असतो ना आयुष्यभर. बरोबर. आणि आज मला असं वाटतं की जिथे खरंच कमतरता होती, आता कसं होतं की हायर क्लासमध्ये आपण जिथे जातो तिथे अवेअरनेस कॅन्सर बद्दल आहे, पण लोअर मिडल क्लास आहे, रुरल एरिया, तिथे कॅन्सरचा अवेअरनेस नाहीये. मुळात मला तेच विचारायचं होतं तुम्हाला की ग्रामीण भागामध्ये की ग्रामीण भागामध्ये कॅन्सर झाला म्हणजे माणूस संपलाच आहे, आता काही नाही बाबा, तुझं गेलं, तुझं संपलंय आयुष्य. म्हणजे तिथेच ते समोरची व्यक्ती पण त्यांना म्हणजे मानसिक खच्चीकरण एवढं होतं. म्हणजे मी असं ऐकलं की कॅन्सर पेशंट आणि जे डिप्रेशन मध्ये जातात पेशंट, तर त्यांचं पण प्रमाण फार असतं. म्हणजे त्यांना फिजिकली तर ह्या आजारासाठी फिट राहायचं असतं, त्यांना फाईट करायचं असतं, पण ते डिप्रेस पण होतात मेंटली. अशा लोकांबरोबर राहायचंच नाही की जे तुम्हाला डिप्रेस करू शकतात.
बरं. मी खूप कमी लोकांना त्यासाठी सांगितलं होतं. मी पूर्ण माझी जर्नी झाल्यानंतर मी माझा एक व्हिडिओ काढला, म्हणजे केमो पण संपल्या होत्या आणि त्याच दिवशी मी तो सोशल मीडियावरही टाकला आणि मी माझ्या आईला पण सांगितलं की मला असं असं झालं होतं. त्याच्यानंतर मला इतके फोन आले की आशा तुला खरंच झालंय का, काही तू अवेअरनेससाठी काम करतेस? म्हणलं नाही नाही, असं खरंच झालं होतं. तर मला बरेच जण म्हणले की आम्ही तुला भेटायला घरी येतो. आता फ्रेंड्स असतात, सगळ्यांचं काळजी असते. तर मी एक ठरवलं की मला ॲज अ पेशंट म्हणून कोणीच घरी भेटायला येऊ नका, मी तुम्हाला भेटते. आपण कॅफेमध्ये भेटू, तुमच्या ऑफिसमध्ये भेटू, कारण मला तो पेशंटचा फील घ्यायचा नव्हता. तर काय होतं की अशा लोकांबरोबर राहा तुम्ही की जे खरं पॉझिटिव्ह आहेत, तुम्हाला हिंमत देतील. तुमचं खच्चीकरण करणार अशा लोकांबरोबर राहू नका. बरोबर. आणि महिलांना मी एकच सांगेल की लाजू नका. ब्रेस्ट कॅन्सर जरी असेल तर बऱ्याच महिला लाजतात की आपण सांगायचं कसं. आपण स्वतः पण एक्झामिन करू शकता की आपल्याला काही लम्स आहेत का नाही. कारण कॅन्सर आता एवढा कॉमन झालेला आहे की 10 मधल्या 8 महिलांना कॅन्सर आहे. तर ठीक आहे, आपण जर ते टाळू शकत नाही, आपण थोडंसं आपण त्याच्याबद्दल जर माहिती घेतली आणि स्वतः आपण चेकअप आपले करत राहिलं तर काहीच अडचण नाही. बरोबर. रुटीन चेकअप खूप महत्वाचे असतं. मॅम, न्यू इरा सोबतचा तुमचा अनुभव कसा होता? पुस्तक जरी माझी दिनचर्या जरी मी लिहून ठेवली होती, तर ह्या पूर्ण प्रवासामध्ये बरेच जण होते, त्यांच्यामुळेच हे शक्य झालं. तर सगळ्यात पहिले तर संजना होती, संजना मगर. आणि संजनानी मग आम्ही एकत्र येऊन बरेचसे त्याच्यात चेंजेस केले. कारण पहिलं कसं एक रॉ फॉर्मॅट होता आमचा, तर मग तिला खूप चांगला एक्सपिरियन्स होता त्या सगळ्या गोष्टींचा. तर आम्ही त्याच्यात बरेचसे चेंजेस केले. इव्हन हायलाईट केलेले पॉईंट आहे ती तिची संकल्पना होती की पुस्तकामध्ये आम्ही काय केलं की जिथे जिथे असं एक मोटिवेशनल असं काही वाटतंय तर संजना म्हणले की अशा आपण हे पॉईंट आपण हायलाईट करू. येस. आणि डायरीचं पण जे होतं की ब्युटी ऑफ लाईफ, तर चला आम्ही दोघींनी ठरवलं नाव, पण द डायरी ऑफ अ कॅन्सर सर्व्हायवल हे ते तिन्ही टॅगलाईन जी सुचवली होती. तर त्याच्यानंतर मग आम्ही ठरवलं की आपण एक चांगलं प्रकाशन हाऊस बघूया. आणि ऑफकोर्स मग आम्ही पहिलाच विचार केला होता न्यू इराचा. आणि अमृता मॅडमनी आणि तुम्ही पण एवढं म्हणजे आम्हाला सहकार्य केलं की मी तर नाही म्हणते, आमच्यासाठी रेड कार्पेट तुम्ही टाकलं. आणि एक कसं होतं की मी पेशंट पण मी होते, म्हणजे महिला आहेत, माझी डॉक्टर पण महिला आहेत, जिने मला पूर्ण पुस्तकाच्या प्रवासात मदत केली. ती संजना शब्दांकन करणार, ती एक महिला आहे. तर आम्हाला प्रकाशन हाऊस पण असंच पाहिजे होतं की तिथे एक ती महिला हवी होती. आणि आमचं म्हणतो ना पूर्ण ते चक्र आमचं इरामध्ये येऊन पूर्ण झालं. आणि खूप छान, म्हणजे पुस्तक हे माझ्यासाठी नवीनच होतं की मला काहीच कल्पनाच नव्हती की काय असतं, प्रकाशन प्रक्रिया काय असते. पण त्यांनी कधीच असं मला जाणवून दिलं नाही की कंटिन्यू फोन माझे व्हायचे, बऱ्याचशा गोष्टी मी विचारायचे, पण न कंटाळताना. म्हणजे तुम्ही सुद्धा झाले, प्रज्ञा मॅडम झाल्या, अमृता मॅडम झाल्या, पूर्ण स्टाफने खूप म्हणजे मदत केली. क्या बात आहे मॅम. म्हणजे त्यासाठी मी तुमचे खूप आभार मानते. नाही, उलट मी आभार मानते इराचे की खरंच तुम्ही खूप, मी नवीन एक लेखक आहे म्हणजे, आणि माझ्यासाठी तर ही प्रक्रिया खूपच नवीन होती. पण ज्या पद्धतीने तुम्ही वेलकम केलं आणि सपोर्ट केला, हॅट्स ऑफ. थँक्यू मॅम, थँक्यू सो मच. आणि तुमचा हा प्रवास आणि हे जे पुस्तक आहे, आपण मुद्दामूनच मॅडमच्या पुस्तकाबद्दल आणि त्याच्यामध्ये काय नक्की तो 8 महिने कंटेंट काय आहे वगैरे त्याबद्दल आपण मुद्दामच त्याबद्दल बोललो नाही. तर आमची सगळ्यांचीच इच्छा आहे की वाचकांनी ते वाचावं. आणि हे पुस्तक असं आहे की तुम्हाला मी सांगते, तुम्हाला कोणत्याच पानावरती तुम्हाला निगेटिव्ह वाटणार नाही. म्हणजे हे पुस्तकच मुळात तुम्हाला एक एनर्जी देऊन जाईल, पॉझिटिव्हनेस देऊन जाईल. आणि कुठेही कोणत्या असं नाही आहे की फक्त हे पुस्तक कॅन्सर पेशंटने वाचा किंवा आपल्यासोबतचे जे कोणी पण असेल, नातेवाईक असतील, मित्रमैत्रिणी असतील, त्यांना कॅन्सर झालाय त्यांनी हे पुस्तक वाचा असं नाही आहे. मला वाटतं मॅम हे पुस्तक सगळ्यांनी वाचलं पाहिजे. आणि त्याच्यातली भाषा पण आपण एवढी सोपी आहे, सिंपल की ती म्हणजे शाळेतल्या मुलींनी जरी वाचलं ना तरी त्यांना कळेल की नाही हे पुस्तक आपण पूर्ण बोलीभाषेत आहे. त्यामुळे हे सगळ्यांनी वाचलं पाहिजे असं मला नक्कीच वाटतं. तर आणि मला असं वाटतं की आपण आहे ना दुःख कुरवळत बसतो, पॅम्पर करत बसतो. तर ते दुःख मला वाटतं पॅम्पर करण्याची गोष्ट नाही आहे. आपण जसं सुख आहे ना एन्जॉय करतो ना लाईफमध्ये, तसं आपण दुःख पण एन्जॉय करायला पाहिजे. बरोबर आहे. त्यामुळेच मी वाचकांना नक्कीच सांगेन की हे पुस्तक सगळ्यांनी आवर्जून वाचा. ब्युटी ऑफ लाईफ, द डायरी ऑफ अ कॅन्सर सर्व्हायवर आशा नेगी मॅडम आहेत. मॅम, तुमचं मी फार मनापासून आभार मानते की तुम्ही आमच्यासोबत आलात आणि इतक्या गप्पा मारल्या. मी खूप म्हणजे मी थँकफुल आहे की तुम्ही मला हा चान्स दिला. माझं पुस्तक तुम्ही म्हणजे मला पुस्तक प्रकाशित तुम्ही केलं आणि आज इथेही मला बोलवलं, मला खूप भारी वाटतंय. खूप खूप धन्यवाद.
तर वाचकांनी हे पुस्तक नक्कीच वाचा. ज्यांनी हे पुस्तक वाचलं आहे त्यांनी तुमचा काय अभिप्राय आहे तो आम्हाला नक्की कळवा. ज्यांनी नाही वाचलंय त्यांच्यासाठी तुमचा अभिप्राय आम्हाला नक्कीच मोलाचा राहील. तर मॅडमसोबत जी पण चर्चा आपण आज केली आहे, त्यांच्याशी गप्पा मारल्या आहे, ती तुम्हाला कशी वाटली ते पण आम्हाला नक्की सांगा. आमच्या काही चुका झाल्या असतील तर त्याबद्दलही आम्हाला सांगा, जेणेकरून आम्ही पुढील भागामध्ये त्या नक्कीच इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करू. आणि न्यू इरा पब्लिशिंग हाऊसच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपण नक्कीच पुढील भागामध्ये भेटू लेखक संवाद ह्या कट्ट्यावरती. तोपर्यंत धन्यवाद.